नमस्कार, आपण पाहत आहात व्हिजन न्यूज महाराष्ट्र। आज आपण पाहणार आहोत विशेष घडामोडी गंगाखेड नगर परिषद इलेक्शन संदर्भामधील। प्रथम आपण हेडलाईन पाहू। मतमोजणी परिसरात प्रतिबंधित क्षेत्र असा स्पष्ट संकेत मतमोजणी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला। प्रतिबंध क्षेत्रामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त, लोखंडी बॅरिकेड्स, सीलबंद ईव्हीएम आणि स्टॉक लागू। गंगाखेड नगर परिषदेची निवडणूक 2025 अंतर्गत होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी परिसरात कलम 163 लागू करण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे। मतमोजणी केंद्राच्या आसपास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, बॅरिकेड्स तसेच सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मनाई सक्त करण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। मतमोजणीची पूर्वतयारी पूर्ण। अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले। गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025 गंगाखेड नगर परिषद निवडणूक 2025 मतमोजणी पूर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण। रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण। गंगाखेड प्रतिनिधी नगर परिषद गंगाखेड सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत येत्या रविवारी म्हणजेच दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिपूर्ण तयारी केलेली दिसून येत असून याच अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले आहे। हे प्रशिक्षण शिबिर उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड येथे आयोजित करण्यात आले होते। प्रशिक्षण शिबिर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री जीवराजी डापकर व नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व्हावी, पारदर्शकता व्हावी आणि विहित कालमर्यादेत पूर्ण व्हावी या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षणात विविध विभागातील एकूण 111 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। या प्रशिक्षणादरम्यान मतमोजणीची कार्यपद्धती, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, निवडणूक नियमावली, मतपत्रिकांची हाताळणी, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया, कायदा आणि सुव्यवस्था, तांत्रिक आणि सुरक्षित बाबी आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून या प्रशिक्षणामुळे येत्या 21 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रिया शांततेत, नियोजनबद्ध व सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। आपण पाहत होतात व्हिजन न्यूज महाराष्ट्र।